मी विनायक सामंत तुमचं सर्वांचं स्वागत करतोय गोवन वार्ता लाईव्ह या चॅनलवर। आज आपण एका खास कलाकारांना भेटण्यासाठी आलेलो आहे। त्या कलाकारांची वेगळी ओळख करून द्यायची नाही आहे। 2009 मध्ये सारेगमप लिटल चॅम्प्स मध्ये ज्यांना क्लासचा मॉनिटर असं ओळखलं जायचं तेच कलाकार आता मोठे झालेले आहेत। मुग्धा वैशंपायन आज आमच्या सोबत आहे। आपण तिच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत। त्यांचा गोव्यातला अनुभव, गोव्यातले त्यांचे कार्यक्रम याच्याबद्दल जाणून घेणार आहोत। नमस्कार मुग्धा, तुझं स्वागत आहे गोव्यात। नमस्कार आणि गोव्याच्या सगळ्या रसिकांना खूप मनापासून नमस्कार। सर्वात पहिल्यांदा मला सांग की 2009 सारेगमप लिटल चॅम्प्स मध्ये तुझी सुरुवात आणि तिथून आजपर्यंतचा म्हणजे आतापर्यंत जजिंग करण्यापर्यंतचा प्रवास, या प्रवासाबद्दल थोडंसं सांग। खूप छान अनुभव होता आणि तो प्रवासही खूप छान आहे, कारण ज्या स्पर्धेमध्ये मी एक पार्टिसिपंट म्हणून होते किंवा एक काय म्हणू आपण स्पर्धक म्हणून गेले होते, त्याच स्पर्धेमध्ये 12 वर्षांनी परीक्षक म्हणून जाण्याची संधी आणि जाण्याचा योग आला। आणि मला असं वाटतं कुठल्याही कलाकारासाठी किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही की ज्या स्पर्धेमध्ये आपण स्पर्धक होतो त्याच स्पर्धेला आपण जज करतोय। सो ही खूप आनंदाची गोष्ट होती आणि ऑन द अदर हँड ती खूप जबाबदारीची गोष्ट होती। झी मराठीने खूप मोठी जबाबदारी आमच्यावर टाकली होती आणि खूप विश्वास दाखवला होता, म्हणजे समर्थपणे करणं आणि बरोबर गोष्टींना न्याय मिळवून देणं किंवा जे खूप छान गातात त्यांनाच न्याय मिळवून देणं, कुठली पार्सलिटी न होता ती स्पर्धा पुढपर्यंत नेणं ही खूप मोठी जबाबदारी होती। पण आम्ही सगळ्यांनी मिळून आणि तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादांनी आणि शुभेच्छांनी ती खूप छान प्रकारे पार पडली आणि त्याचा खूप आनंद होतोय। जजिंग विषयी तेव्हा तुमची नेमकी प्रतिक्रिया काय होती किंवा पूर्ण सीझनचा त्या अनुभव एक ऍज अ जज म्हणून पहिला अनुभव तुमचा कसा होता? पहिली रिॲक्शन हीच होती की मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले की ज्या स्पर्धेमध्ये स्पर्धक म्हणून आहे ती स्पर्धा जज करणं याच्यासारखा आनंद असू शकत नाही। पण तेव्हाच जेव्हा चॅनलकडनं फोन आला तेव्हाच असं वाटलं की अरे ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि खूप लहान वयात आपल्याला ही मिळतीये आणि त्यामुळे कुठेही आपण लहान होत म्हणून आपण त्याला न्याय देऊ शकलो नाही असं नाही झालं पाहिजे। आपण आपल्याकडनं 100% द्यायचंय। सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या, प्लस काही काही गोष्टींचा थोडा अभ्यास केला की कसं म्हणजे आपण जेव्हा गाणं बसवतो तेव्हा आपण ते बसवण्याच्या दृष्टीने बघतो, पण जेव्हा आपण समोरचा माणूस गाणं बसवतो आणि त्याला आपण त्याच्याशी रिलेटेड छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय तर त्याचा एक वेगळा अभ्यास करायला लागतो। सो त्या दृष्टीने अभ्यास करायला सुरुवात झाली आणि छोटी छोटी मुलं होती आणि त्यांचे आम्ही परीक्षक म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांचे ताई दादा होतो असं म्हणेन मी। त्यामुळे त्यांना त्यांची मनं जपून त्यांच्या कलाकलांनी घेऊन किंवा त्यांना बरं वाटेल, त्यांना आम्ही त्यांना ओरडतोय
असं नाही वाटणार. या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन पण तरी त्यांच्या गाण्यात सुधारणा करण्याची आमच्यावर जबाबदारी होती. त्यामुळे हे सगळं खूप अवघड होतं, पण हळूहळू ते जमत गेलं आणि खूप छान वाटलं. 2009 ते आता 2022 जवळजवळ एक तप 12 वर्ष म्हणजे एक तप आपण म्हणतो. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटांसाठी गाणी म्हटली, हिंदी टेलिव्हिजन सिरियल्स असतील त्याच्यासाठी गाणी म्हटली, किंवा देश विदेशात तुम्ही दौरा केला. देशामध्ये कार्यक्रम करणे आणि विदेशामध्ये कार्यक्रम करणे ॲज अ महिला आर्टिस्ट म्हणून तुम्हाला काय अनुभव तुम्ही सांगू शकता? मुळात एक आर्टिस्ट म्हणून आपल्या देशात जसा आपला आदर होतो तसाच बाहेरच्या देशातही होतो. अर्थात जिथे जिथे बाहेरच्या देशांमध्ये प्रोग्राम्स करण्याची संधी आली तिथे सगळीकडे महाराष्ट्र मंडळ होती. त्यामुळे एक मराठी माणूस होता आणि मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाशी बाहेरच्या देशांमध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे कनेक्ट होतो. कारण फार दुर्मिळ क्षण असतो तो की एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला भेटणं, किंवा मराठी भाषिक माणूस असं म्हणेन मी, फक्त महाराष्ट्रीयन असं नाही. पण बडोद्यात राहणारी जी महाराष्ट्रीयन लोक आहेत किंवा मराठी बोलणारी लोक आहेत ती US मध्ये भेटली, किंवा अशी वेगवेगळ्या प्रांतातली लोक भेटली आणि त्यांनी खूप छान आपुलकीने आदरातिथ्य केलं आणि त्यामुळे खूप छान वाटत आलं कायमच. आणि रसिक मायबाबांचं प्रेम हे गाण्याच्या प्रतिसादातून कायमच मिळत असतं आणि ते देशातही मिळालं आणि परदेशातही मिळालं. एस्पेशली मी गोव्याचं नाव अतिशय आग्रहाने आणि अतिशय प्रेमाने घेईन, कारण आतापर्यंत गोव्याचा अनुभव हा मी म्हणेन की जगात भारी आहे. कारण गोव्यात कितीही वाजता कार्यक्रम असला, मग तो संध्याकाळी 7ला असू दे, रात्री 9ला असू दे, किंवा अगदी रात्री 12ला सुरू होऊ दे, तरी रसिक इतकी प्रचंड गर्दी करतात. आणि असंही म्हणेन मी की अख्खा प्रोग्राम संपेपर्यंत त्यातली भरपूर लोक शेवटपर्यंत कार्यक्रम ऐकतात आणि त्यांचा प्रतिसाद आणि त्यांच्याकडनं मिळणारी दाद ही खूप आनंद देऊन जाते. आणि मी हे कायम जेव्हा जेव्हा मी गोव्यात गायला येते तेव्हा मी प्रत्येक वेळी हे म्हणते की गोव्यात जो काही रिस्पॉन्स मिळतो तो काहीतरी वेगळा आहे, तो अवर्णनीय आहे. तुम्ही गोव्याचा उल्लेख केला, मी तोच प्रश्न तुम्हाला विचारणार असतो की गोवा तर नक्कीच तुम्हाला आवडतो हे कळालं, गोव्यातलं नेमकं काय आवडतं? रसिक मायबाब. आणि गोव्यात तुम्ही राहिलात, तुम्ही गोव्यात आलात आणि मासे खाल्ले नाही असं होत नाही, पण मी तुम्हाला असं विचारतोय की गोव्यात आला तर तुम्ही ऑफकोर्स तुम्हाला कोणी घरी बोलवलं असणार, तर गोव्याच्या टेस्ट बद्दल तुम्ही गोव्याची टेस्ट मला आवडते. खरं तर मी पूर्णपणे प्युअर व्हेजिटेरियन आहे, म्हणजे मी अंड सुद्धा खात नाही. त्यामुळे मासे आणि बाकी सी फूड खाण्याचा काही तसा प्रश्नच नाही. पण बाकीचे पदार्थ मी खूप सारे ट्राय केले. मणगण नावाचा एक पदार्थ आहे, हा स्वीट डिश आहे, किंवा एक सोलकढी आहे ज्याच्यात नारळाचं दूध घालत नाही, फक्त आमसुलाचा अर्क असतो. ती एक मला आवडते. आणि अशा भरपूर गोष्टी आहेत, आता ह्या 2 आठवल्या म्हणून सांगते. पण नारळाच्या दुधाचा वापर आपल्याकडे कोकणामध्ये खूपच चांगल्या प्रकारे केला जातो. अलिबागमध्ये पण आमच्याकडे केला जातो.
प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं कार्य उल्लेखनीय आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला खूप वरच्या स्थानावर आहेत. एखाद्या महिलेने कुठल्याही क्षेत्रात वरच्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना ऑफकोर्स कष्ट घ्यायला लागतं, पण त्यांनी सांभाळायला पाहिजे त्या स्थानावर पोहोचल्यावर किंवा पोहोचेपर्यंत? तुमचं मत? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आपल्या फॅमिलीकडून सपोर्ट मिळणं. जेव्हा तो सपोर्ट असतो तेव्हा आपण ऑलमोस्ट जग जिंकलेलं असतं असं मला वाटतं. कारण जोपर्यंत घरून सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत पुढे आपण जाऊ शकत नाही. सो एकतर घरून सपोर्ट मिळणं, पूर्ण डेडिकेशननीच काम करणं आणि कुठल्याही गोष्टीची वाट बघायची आणि त्या दृष्टीने किंवा त्या मार्गाने झपाटून जाऊन काम करायचं. पण एखादं अपयश आलं तर त्यांनी न डगमगता आपले प्रयत्न किंवा आपला प्रवास सुरू ठेवायचा आणि मग स्काय इज द लिमिट. खूप चांगला तुम्ही मत दिलं. 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनानिमित्त आमच्या महिला प्रेक्षकांना किंवा एकंदरीत सगळ्यांना तुमचा काय संदेश तुम्ही देऊ शकता? बापरे, संदेश देणे एवढी खरं तर मी मोठी नाहीये, पण सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देईन मी. आणि ह्यासाठी शुभेच्छा देईन की तुम्हाला जे क्षेत्र आवडतंय, ज्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्या क्षेत्रात अतिशय मनापासून, अतिशय डेडिकेशननी आणि अतिशय हार्ड वर्क करून काम करा. आणि मग मी मगाशी म्हणाले स्काय इज द लिमिट. आणि माझ्या खूप 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 शुभेच्छा. जाता जाता 1-2 ओळी तुमच्या आवडत्या गाण्याच्या, कारण तुम्ही आहात आणि गाणं म्हटलं नाही असं म्हणाल नाही. तुमचा कार्यक्रम आम्ही ऐकणारच आहोत पुढे, पण 1-2 ओळी तुम्हाला आवडतात त्या गाणं. खरंच छान. अगदी नावाप्रमाणे सर्वांना मंत्रमुग्ध तुम्ही नेहमीच करता आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा खूप मोलादी वेळ आम्हाला दिला. तर ह्या होत्या आमच्या मुग्धा वैशंपायन, ज्या गोव्यात कार्यक्रमासाठी आत्ता आल्या होत्या आणि आमच्याशी त्यांनी बातचीत केली. त्यांनी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिलेल्याच आहे. पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह.